संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, Thank you.
साधु
काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. इह लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. नामा म्हणे गाय दूध एक सरे, नामा म्हणे गाय दूध एक सरे, साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. विठोबा संत संगतीचे काय सांगू सुख, आपण परखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. पुस्तक प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेले अभंग बाल भागवत श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा आणि साधूचं विशेषत्व वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग. या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज आपल्याला काही प्रतिपादन करून सांगतात, तर आपण संतांना श्री संतांची
साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगे प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ब्रह्मलीन श्री संत सुभाष कोळी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतो. आजची असणारी पुण्यतिथीची कीर्तनरूपी सेवा हे अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पतरुण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणे त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण श्री गणेश महाराज आहेत, श्री के महाराज आहेत, सर्व संयोजकांच्या माध्यमातून आमच्या वाटेला गेले सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराजांचा आहे. आणि नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांचं साधूंचं विशेषत्व वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात जीवनामध्ये दुर्लभ असणारी गोष्ट जर काय असेल तर संतांची संगती आहे. ती संतांची संगती जर जीवनात आपल्याला प्राप्त झाली तर सर्वात मोठा आनंद सर्वात मोठे सुख त्यांनी प्राप्त होतं. रामकथा ज्या वेळेला सांगितली जात होती श्री काकभूषणजी महाराज कावळ्याच्या रूपात आहेत. या विठोबा काकभूषणजी महाराज कावळ्याच्या रूपात पक्षी समाजाच्या समोर त्यांनी कथा सांगत होती. आणि कथा सांगत असताना कथेचे मूळ श्रोते म्हणून समोर गरुडजी महाराज बसले होते. आणि गरुडाने श्री काकभूषणजी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज जगामध्ये सगळ्यात मोठं सुख कोणतं आणि जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं? सुखदुःखाची व्याख्या सांगा असं ज्या वेळेला गरुडजी महाराज विचारू लागले तेव्हा काकभूषणजींनी उत्तर दिलं. महाराज तुम्ही ऐकत नसत महत्वाचा मुद्दा सांगता. संत मिलन समसुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग नाही. संत मिलन समसुख जग नाही. संतांच्या मिलनासारखं सुख जगामध्ये दुसरं कोणतंच नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. संत मिलन समसुख जग नाही. पण संतांचं मिलन जीवनामध्ये व्हावं, संतांची भेट जीवनामध्ये व्हावी हे अतिशय भाग्याचं लक्षण आहे. महाराज भाग्यानं संतांची भेट होत असते, सहजासहजी होत नाही. त्यावेळी पुण्यफळाला यावं लागतं मग संत भेटत असतात. महाराज सांगतात पुण्यफळ दे बहुधा
फार दिवसाचं पुण्य फळाला यावं लागतं. भाग्य उदयाचा ठसा भाग्याचा उदय व्हावा लागतो. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, संतांच्या चरणांची प्राप्ती झाली. संत महापुरुष चरणी भेटले आणि हे जीवनामध्ये कृतकृत्यता अग्नी महाराज प्राप्त होते. संतांच्या संगतीमध्ये कृतार्थ अवस्था प्राप्त होते. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे कृतकृत्य म्हणजे काय, ज्याची प्राप्ती करून घेतली असता पुन्हा काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही ती अवस्था, त्याला म्हणायचं कृतकृत्य अवस्था. म्हणून संत संगतीने ती दिव्य अवस्था जीवनामध्ये प्राप्त होत असते. म्हणून संतांची संगती घडावी आणि ही संत संगती जीवनामध्ये उच्च असणाऱ्या शिखरापर्यंत घेऊन जाते. म्हणून त्या संतांच्या संगतीमध्ये जे सुख प्राप्त होतं ते शब्दात वर्णन करून सांगण्यासारखे आहे. ते संत संगतीची काय सांगू सुख आपण हे नाही तेथे जेव्हा साधूचा सहवास होतो, संतांची संगती जीवनामध्ये होते, तेव्हा एक विशेष गोष्ट अनुभवाला येते की हे साधू सर्वात्मक भूमिकेने सर्वांकडे पाहतात. कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना घेतात. सर्व ठिकाणी एकच तत्व व्याप्त आहे. त्या तत्वाचा त्यांना स्पर्श झालेला आहे आणि तो पण आभेद रूपाने आपण वेगळं न राहता त्या तत्वाशी एकरूप म्हणून स्वतःला सर्व ठिकाणी व्याप्त रूपाने पाहतात. पण आपला आणि परक म्हणण्याकरिता जे द्वैत असावं लागतं ते द्वैत साधूजवळ शिल्लक राहत नाही. म्हणजे अद्वैत भाव त्यांनी प्राप्त झालेला असतो. म्हणून सर्व हे विश्वचे माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपणच राहिला, आपणच चराचर त्यांनी होऊन राहतो. या स्थितीवर तो साधू असतो. म्हणून आपणा पारखे नाही तेथे हे आपला आणि हे परक आहे हा भाव साधूच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणूनच या कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. म्हणून या कलियुगामध्ये साधू अतिशय श्रेष्ठ गणाला गेला. या इहलोकामध्ये या मृत्यू लोकामध्ये याला इहलोक म्हणतात. जसं पाताळ लोक आहे, मृत्यू लोक आहे, स्वर्ग लोक आहे. हे त्रैलोक्य त्यांनी पाहिलं जातं. या त्रैलोक्यामध्ये त्यांनी असणारा हा जो मृत्यू लोक आहे इहलोक, या इहलोकामध्ये तोच सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान रूपानं आचरण त्यांनी करू शकतो. समान रूपानं सर्वांबरोबर व्यवहार करू शकतो. इतर अज्ञानानं त्यांनी ग्रस्त झालेली जीव मंडळी अज्ञानाच्या गर्दीमध्ये त्यांनी बुडालेले सर्वचे सर्व जीव हे त्यांनी समान रूपाने व्यवहार सर्वांबरोबर करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी दिव्य असलेली स्थिती साधूला प्राप्त झाली. इहलोकी तोच सर्वाभूती सम शरीराचा भ्रम आणि निगधन सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समज राहतो. पण अजून विशेष वर्णन करून सांगितलं शरीराचा भ्रम आणि निगधन. आपण सर्वजण जीवन जगतो आहोत, पण जीवन जगत असताना स्वतःला शरीर समजून त्यांनी जगतो आहोत. हा देह अहंकार आहे, याला देहभाव म्हणायचा. या देहभावाला घालून उच्च स्थितीवर जावं, ब्रह्मभाव प्राप्त व्हावा. तो ब्रह्मभाव प्राप्त होण्याकरिताच अट्टहास आहे. म्हणून सगळ्या साधू संतांनी अट्टहास तेवढ्याच करता केला. देहभाव घालवला आणि ब्रह्मभाव अशा पद्धतीने प्रगट केला. म्हणून देहस्थितीवर नाही, देहभाव त्यांनी घालवलेला आहे आणि व्यापक स्थिती प्राप्त करून घेतली. शरीराचा भ्रम आणि कदा मी शरीर आहे हा भ्रम सर्व झालेला आहे. तो भ्रम मात्र साधूच्या ठिकाणी नाही. म्हणून नेणे कदा तो कधी जाणतच नाही या भ्रमाला. त्याची दिव्य स्थिती त्यांनी वर्णन करून सांगितलं. एखादा दृष्टांत तरी दिला पाहिजे. तो सर्वांबरोबर सारखावा, तो कसा सारखावा. जशी गोमाता दूध देते, पण ती दूध देत असताना त्यांनी मला ती असं म्हणत नाही हा ज्ञान आहे, हा अज्ञान आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा जवळचा आहे, हा परका आहे. ती दूध देते आणि सगळ्यांकरताच देते. महत्वाची गोष्ट आहे. मग काही गोष्टी परोपकार करतच असतात. परोपकारात
फलांचे वृक्ष परोपकाराकरिता वृक्ष फळ देतात. परोपकारार्थ वहन्ति नद्या, परोपकार करण्याकरिताच नद्या वाहतात. परोपकारार्थ वहन्ति गावः, गाय परोपकाराकरिताच दूध देते, महत्वाची गोष्ट आहे. आणि परोपकारार्थ इदं शरीरम, हे शरीर सुद्धा परोपकाराकरिताच मिळालेलं आहे. गोमाता तरी परोपकार करते, दूध देते, सर्वांकरिताच देते. पण समान रूपाने तरी सर्वांना एकच वस्तू देते गोमाता. जशी गंगा सगळ्यांना समान रूपाने जीवन देते. पण फेडीत पाप ताप, कोखीत दिगीचे पाप, असं काही वर्णन आहे. मग समुद्राला गंगेचं पाणी जातं, सर्वांना समान रूपाने देऊन टाकतो महाराज. तसाच साधू सुद्धा आहे. हा सूर्यनारायण सर्वांना समान प्रकारे ऊर्जा देतो. त्याचा स्वभाव आहे महाराज. म्हणून त्याने महाराज गंगा नदी अशी म्हणत, जी त्यांनी महाराज सापाला त्या वाघाला विष घालून त्यांनी मारत नाही आणि गाडीला त्यांनी कौतुकाने पाणी पाजत नाही, ती देवांच्या ठिकाणी समान आहे. तसा साधू सुद्धा असाच आहे, तो समान आहे सगळ्यांच्या ठिकाणी. हा माझा शिष्य आहे, तो फरकाय फलाना, या सगळ्या गोष्टी त्याच्या चित्तातून घडून गेलेल्या असतात. हा त्याने आपला फरका भाव समजला. जशी गाय सर्वांना समान दूध देते, तसा साधू सर्वांवर समान रूपाने कृपा करतो. नामा म्हणे गाय दूध तसं साधू निरंतर बघते तैसा, निरंतर त्याने साधू त्याच पद्धतीने वागतो. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहे, साधू श्रेष्ठ आहे. साधूच श्रेष्ठ कोण आपल्या महाराज अभंगाच्या सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. ब्रह्मलीन श्री संत सुभाष गुरुजी महाराज यांचे द्वितीय असणार त्यांनी पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे. आणि त्या निमित्तानं हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. माझ्या भाग्याने मला संतांची सेवा, साधूची सेवा करण्याकरिता योग जुळून आला. साधूचं जीवन आम्ही बारकाईने त्यांनी जवळून पाहिलं. साधूविषयीचा आदर अंतकरणामध्ये आहे. माझे गुरुजी त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तव्य करतात. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज, जे आमचे गुरुजी आहेत, ज्यांच्या माध्यमातून परमार्थाची वाटचाल त्यांनी आम्हाला प्राप्त झाली. डोक्यावर माझा बांधलेला फेटा हा स्वामीजींचाच आहे, त्यांनीच दिलेला आहे. म्हणून साधूची सेवा त्यांनी काय असते हे लहानपणापासून मी त्यांनी पाहतो. साधूचं जीवन काय असतं हे लहानपणापासून मला चांगल्यापैकी माहिती आहे. 96 पासून त्यांनी संतांच्या संगतीत जाण्याचा योग मला प्राप्त झाला. इथे मात्र त्यांनी महाराजांच्या दर्शनाचा योग पहिल्यांदा जोडला. ज्याचं त्याचं प्रारंभ ठरलेलं आहे, कोण कुठे जाणार, कधी जाणार, कोणत्या वेळेला जाणार, या ठरलेल्या गोष्टी आहेत. महाराज त्या कारणाने त्यांनी या अशा करत असतात. म्हणून जसं मला माझं मी स्वतः सांगितलं की साधूची संगत मला घडली, तसं तुमची या कळस गावाला सुद्धा आणि साधूची संगत घडली, संतांची संगत घडली. आणि संतांची संगत घडली म्हणून तुमच्या नावाला गावाला सार्थकता आली नाही. गावाच्या नावाला सार्थकता आली. गावाचं नाव कळस आहे इथपर्यंत ठीक आहे, पण साधूच्या संगतीमध्ये प्राप्त झाला म्हणून गावाचा कळसच झाला. हे कळस करण्याचं लक्षण आहे. साधून गावाचा कळस करून टाकला. हा कळसेश्वर महादेव त्यांनी एकटाच राहत होता पूर्वी. मला सांगितलं महाराजांनी सर्व हा एक डोंगर आहे, इथे खडक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या खडकात त्यांनी गोवर्धन उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महाराजांनी त्यांनी केलं. स्वतः कष्ट घेऊन त्यांनी वृक्षारोपण त्यांनी केलं काय, या सगळ्या वास्तू निर्माण केल्या काय, कोणत्याही प्रकारच्या इंजिनिअरिंग प्लॅनिंगनुसार त्यांनी सगळ्या गोष्टी न करता स्वतःच स्वयंस्फूर्तीने त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. खरं तर संन्यास शब्दाचा अर्थ असा होतो, स म्हणजे सहित आणि न्यास म्हणजे त्याग. ज्याचं त्यागासहित जीवन आहे त्याला संन्यासी म्हणतात. म्हणून मौलींनी व्याख्या केली संन्यासाची. ते म्हणतात, मी आणि माझी ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशीला निरंतर. ज्याच्या ठिकाणी मी आणि माझं या दोन गोष्टी कायमस्वरूपीच्या संपूर्णच गेलेल्या आहेत त्याला संन्यासी म्हणतात. आणि अजून तुकोबांनी संन्यास धर्म वर्णन करून सांगितला. ते म्हणतात, संन्यास कोटी आग संकल्पाचा, ब्रह्मचारी धर्म भोगावे अक्षरे, आश्रमी विचार षडकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यास कोटी आग संकल्पाचा. संन्यास घेणं म्हणजे काय तर सगळ्या प्रकारच्या संकल्पाचा त्याग करणं. वेद त्याला विधान करीत नाही, त्याच्या मस्तीमध्ये तो मस्त अशा पद्धतीने असतो. म्हणून त्याला अमुक कर्म केलंच पाहिजे असं विधान त्याला नाही. तो त्याची दिव्य असणारी स्थिती भोगत राहतो. सर्वात्मक भाव त्याला प्राप्त झालेला असतो.
त्यानं स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदानच करून टाकलेलं असतं. जेवढा ध्वजारोहण होतो त्यावेळेला त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतात की सर्वस्वाचा त्याग करून शेवटी स्वतःचंही पिंडदान करून टाकायचं म्हणजे काम शिल्लक राहिलं नाही. अशी स्थिती साधूला त्यांनी प्राप्त झालेली असते. मग अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणत्या प्रकारचा संकल्प त्याच्या पोटात तयार होणार? संकल्प तयार होत नाही. तो सहज लीला करत असतो, तो सहज क्रीडा करत असतो. त्याच्या सहज क्रीडेतून परमात्मा त्याच्या हाताने बऱ्याच गोष्टी करून घेत असतो. म्हणून त्यांनी संकल्प साधूच्या पोटात जरी तयार होत नसला तरी सहज साधूला एखादी गोष्ट वाटली किती होत असते महाराज. म्हणून एवढं मोठं काम त्यांनी एखाद्या सामान्य माणसानं जर हातात घेतलं असतं करायचं तर त्याच्याच्याने ते शक्य झालं नसतं महाराज. कोणी किती स्वतःला काही समजत असलं तरी सुद्धा. पण साधू आहे, साधूच्या हाताने ते घडलं. त्याचं कारण एवढंच आहे की साधूच्या जीवनामध्ये असणारी तपश्चर्या, हे जे एवढं मोठं त्यांनी काम दिसतंय हे त्यांनी साधूच्या तपश्चर्याचं फळ आहे. हे विनाकारण होत नाही महाराज. याच्याकरिता तपश्चर्या त्यांनी लागली. म्हणून त्यांच्या शब्दाला जे फळ आलं, सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांनी अशा पद्धतीनं सहकार्य केलं. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण तरी सुद्धा त्यांच्या शब्दात जी ताकद आहे ती ताकद या सगळ्या गोष्टी करून घेते. भगवंताला ते करावं लागतं. नाहीतर निष्काम असतो साधू, काही मागत नाही. समाजाकडे मागण्याची गोष्ट लांब राहिली महाराज. जो देव जगाचा मालक आहे त्याच्याकडे सुद्धा काही मागत नाही. काय नको, तुझं काहीच नको आहे मला, जा. आम्ही शुद्धाला कथा करण्याकरिता गेलो. तिथं संन्यासी आश्रम होता. त्याच्यात त्यांनी एक भिंतीवर लिहून ठेवलं होतं. अखंडानंद स्वामींचं त्यांनी ते वक्तव्य होतं. त्याने असं लिहून ठेवलं होतं की देवाकडे आम्हाला कोणतीच गोष्ट मागायची नाही. आणि देवाकरता निरोप केला होता, देवा तुला जर काही कमी पडत असलं तर आमच्याकडून मागून घे. देवाला सुद्धा देणारे त्यांनी जे असतात त्यांचं नाव आहे साधू. म्हणून अशा पद्धतीने साधूचं जीवन दिव्य आहे, विशेष आहे. त्यांची संगती जीवनामध्ये प्राप्त होणं त्यांनी गरजेचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना त्यांनी श्री सुभाषपुरी महाराजांची संगती झाली. आपण भाग्यवान आहात. वास्तविक पाहता ही जी साधू संन्यासी आहेत ही शंकराचार्यांनी तयार केलेली फौज आहे. शंकराचार्यांची फौज आहे. धर्मरक्षणाकरिता, धर्माचं संरक्षण त्यांनी करायचंय. पण आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य प्रगट झाले. प्रत्यक्ष भगवान शंकर प्रगट झाले. कारण भगवान शंकर धर्ममय आहे. म्हणून धर्म त्यांनी जगामध्ये टिकावा याच्याकरिता परमात्म्याने स्वतः अवतार धारण केला. शंकराचार्यांच्या रूपाने आले आणि संपूर्ण भारतभरात त्यांनी फिरून त्यांनी महाराज अनेक नास्तिक मतवाद्यांचं खंडन दिलं आणि खंडन देऊन पुनर्धर्माची स्थापना केली. जैन मत, बौद्ध मत आदी करून मत प्रस्थापित झाले होते आणि सर्वांना त्यांनी त्रास देत होते. म्हणून शंकराचार्यांनी सर्व मतांचं खंडन देत त्यांनी महाराज धर्माची स्थापना केली. 4 पीठांची स्थापना केली आणि 10 प्रकारचे संन्यासी त्यांनी शंकराचार्यांपासून पुढे प्रचलित झाले. म्हणजे गिरी, पुरी, भारती, सरस्वती, वन, आरण्य, तीर्थ, सागर, पर्वत आणि आश्रम हे 10 संन्यासी आहेत. 10 प्रकारचे संन्यासी गिरीकंदरामध्ये राहतात. ते गिरी आहेत महाराज. पुरीमध्ये शहर त्यांनी म्हणतात, जिथं वास्तव्य करतात, प्रबोधन त्यांनी करतात, ते पुरी आहे. भारती भारत भ्रमण त्यांनी करतात. सरस्वती ज्ञानार्जन करतात. असे त्यांनी महाराज ज्याचं त्याचं काम ज्याला त्याला वाटून दिले. हे जे सर्व संन्यासी आहेत या संन्याशांमध्ये महाराजांना आखाडे पाहण्याकरिता मिळतात. त्याच्यामध्ये जुना आखाडा, सगळ्यात जुना त्याचं नावच आहे जुना आखाडा. दत्तात्रय भगवंताची त्यांनी सेवा केली जाते, जुना आखाडा. असे त्यांनी अनेक आखाडे आहेत. प्रत्येक आखाड्याची देवता वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये कोणी आखाड्याची देवता दत्तात्रय, कोणी आखाड्याची देवता गणपती बाप्पा, पंचावन्न आखाड्याची देवता गणपती बाप्पा, निरंजन आखाड्याची देवता कार्तिक स्वामी, आनंद आखाड्याची देवता सूर्यनारायण. वेगवेगळ्या त्यांनी आखाड्यांच्या देवता वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि हे त्यांनी त्या पद्धतीने देवतेची सेवा करत करत जगाच्या समोर धर्म स्थापण्याचं काम अशा पद्धतीने करतात. म्हणून त्यांनी जे ब्रह्मलीन श्री सुभाषपुरीजी महाराज आपल्याला प्राप्त झाले आपल्या विद्याने ते सुद्धा शंकराचार्यांच्या त्या परंपरेतलीच आहे. ही संन्यास परंपरा अशा पद्धतीने पुढे प्रचलित झाली आणि त्यांनी धर्मप्रचार व्हावा, धर्म त्यांनी वाढावा याच्याकरिता जीवनभर 8 तास केला आणि 8 तास करून त्यांनी महाराज हा संपूर्ण त्यांनी खटाटोप आपल्या समोर दिसतोय, जो पवित्र आणि मंगलमय असणारा खटाटोप आहे. नाही तर संसारातले लोक जन्मभर खटाटोप करतातच, महाराज दगडावर दगड असायचे. पण त्यांचा खटाटोप काही कामाचा नसतो, तो त्यांनी असाच कुठेतरी वाहून जाणारा असतो. पण साधून जर त्यांनी विशेष कार्य केलं तर जगाचं हित होतं. सामान्य जर त्यांनी चिंता करू लागला, तुम्ही ऐकत नसेलच. थोडा वेळ आहे माझ्याकडे 12 वाजेपर्यंत बोलायचं. भंडारा डोंगरावर कथा चालू आहे, आम्हाला घाईघाईने तिकडे जायचं आहे, तरी पण थोड्याशा वेळात जास्त त्यांनी बोलायचं. सामान्य जीव जर चिंता करू लागला तर त्याला अधोगतीला जावं लागतं आणि साधू जर चिंता करू लागला, साधूला चिंता नसते महाराज, अजिबात चिंता नसते. त्या चिंता दोघांना असते, जीवाला असते, दुसरी देवाला असते. जीवाला चिंता खाण्याची आणि देवाला चिंता खाऊ घालण्याची, दोघं चिंता दूर आहे.
पण साधूला संतांच्या ठिकाणी चिंता नसते. मग तरी सुद्धा त्यांनी साधू बऱ्याच वेळेला चिंता तो झालेला दिसतो. कशामुळे? तो बुडत आहे जगामध्ये न देखा डोळा येतो कळवाला म्हणून जगाच्या हिताची चिंता त्यांनी असते. आणि जेव्हा साधू चिंता करू लागतो तेव्हा विशेष गोष्ट होती, साधूची चिंता जीवाला ईश्वरापर्यंत घेऊन जाते, परमात्म्यापर्यंत साधूची चिंता घेऊन पोहोचवते. म्हणून आपल्याकरिता चिंता जर साधू करत असेल तर समजायचं बस आपल्याला त्यांनी परमात्मा भेटणार आहे. म्हणजे संत मिलन हो जाए तेरी वाणी हरिगुण गाए तब इतना समज लेना अब हरि से मिलन होगा. आता परमात्मा भेटणार आहे महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त होणं दुर्लभ गोष्ट आहे. जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये वर्णन करून सांगतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. हे दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. देवाच्या अनुग्रहाने मिळतात. मनुष्य शरीर देवाच्या अनुग्रहाने मिळते. त्याच्यामध्ये मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा भगवंताच्या अनुग्रहाने प्राप्त होते. आणि त्याच्यात पुन्हा त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून देणारा महात्मा भगवंताच्या अनुग्रहाने प्राप्त होतो. म्हणून त्यांनी महाराज महापुरुष संशय म्हणून संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता भगवंताची कृपा असावी लागते. महाराज सांगतात हे पण भगवंतांनी कृपा केली की संतांची भेट होत असते. म्हणून संत जीवनामध्ये त्यांनी प्राप्त होतात आणि जीवनामध्ये सुख प्राप्त करून देतात. आपण आताच ऐकलं संत मिलन समसुख जग नाही नाही दरिद्र समदुःख जग नाही. म्हणून त्यांनी गोस्वामीजी सांगतात संतांच्या मिलनासारखं सुख जगात दुसरं कोणता नाही. संत सुख देण्याकरिता येतात. वास्तविक पाहता हे संत महापुरुष त्यांच्या दिव्य स्थितीत आहे. त्यांचं गंगेसारखं जीवन आहे. तुम्ही जर गंगेला बारकाईने पाहाल तर ही गंगा जगाचं पाप फेडण्याकरिता आलेली आहे. पण ती गंगोत्रीमध्ये प्रगट झाली. गंगोत्री म्हणजे सामान्य नाही. आपण 4 धाम म्हणतो की नाही. आपल्याकडे 4 धाम जर पाहायचे असतील तर आपण बद्रीनाथाला धाम म्हणतो, आपण जगन्नाथपुरीला धाम म्हणतो, आपण द्वारकेला धाम म्हणतो, रामेश्वर धाम म्हणतो. पण उत्तरात जर तुम्ही गेला तर 4 धाम वेगळे म्हणतात. ते बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री याला 4 धाम म्हणतात. म्हणून त्यांनी गंगोत्री यमुनोत्री धाम म्हणतात. म्हणून गंगा प्रगट झाली ती गंगोत्रीत त्यांनी प्रगट झाली. भगवान शंकराच्या जगेतून त्यांनी तिला प्रगट केलं. पण ती गंगोत्रीत प्रगट झालेली आहे. सामान्य मनुष्य गंगोत्रीपर्यंत घरी जाऊ शकत नाही. फार कठीण परिश्रम आहे. जातो सुद्धा एखादा पण कठीण परिश्रम सहन करत जावं लागतं. मग त्या गंगेला पुढे सांगितलं गंगे सगळ्या जगाला पावन करण्याकरिता आले. तिची थांबली जरा खाली आहे ना. भगीरथानं पुढे रस्ता दाखवायला सुरुवात केली. मग ती गंगा हरिद्वार क्षेत्रामध्ये आली आणि हरिद्वार मधून पुढे त्यांनी अशा पद्धतीने वाहू लागली. सामान्य मनुष्य गंगोत्रीपर्यंत जरी जाऊ शकत नसला तरी तो हरिद्वारला मात्र त्यांनी सहज जाऊ शकतो. त्याने इथून त्यांनी रेल्वेत बसलं की डायरेक्ट त्याला हरिद्वारला जाता येऊ शकतो. हरिद्वारला येऊ शकतो की त्यांनी महाराज गंगा कठीण आहे पण सगळ्या जगापर्यंत सुलभ झाली. म्हणजे गंगेच्या ठिकाणी सुलभ होत आहे. फक्त हरिद्वार क्षेत्रात आली असं नाही. तिने येता येता अनेक प्रकारच्या नद्यांना पोटात घेतलं. त्याला प्रयाग म्हणतात. रुद्र प्रयाग आहे, नंद प्रयाग आहे, असे प्रयाग आपण देव प्रयाग आहे. वेगवेगळे प्रयाग म्हणजे संगम. पण संगम त्यांनी होऊ लागला. म्हणजे तिच्यामध्ये मंदाकिनी येऊन मिळाली, तिच्यामध्ये अलकनंदा येऊन मिळाली, तिच्यामध्ये सरस्वती येऊन मिळाली, तिच्यामध्ये नंद नदी येऊन मिळाली. सगळ्या नद्यांना आपल्या पोटात घेत घेत गंगा प्रवाहित होऊ लागली. म्हणजे समन्वयपणाचा गुण गंगेच्या ठिकाणी आहे. आणि या सगळ्या नद्यांना आपल्या पोटात घेऊन गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम त्यांनी झाला. आता जिथे कुंभमेळा कुटुंब सुरू आहे ना तिथं त्यांनी तिथून गंगा पुढे वाहत समुद्राला जाऊन मिळाली. म्हणजे स्वतःच काही शिल्लक न ठेवता गंगेने समर्पण केलं समुद्राला. गंगेच्या ठिकाणची 3 गुण विशेष आहेत. ती सुलभ झाली, सुलभत्व, तिने सर्वांना पोटात घेतलं, समन्वयत्व, आणि पुन्हा स्वतःच काहीच असतं शिल्लक ठेवलं नाही, समर्पित झाली, समर्पणत्व. हे गंगेचे जसे विशेष 3 गुण आहेत तसे त्याने मला संतांचे सुद्धा 3 गुण आहेत. जे त्यांनी दिव्य स्थितीत आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही. पण तरी सुद्धा जगाचं हित व्हावं म्हणून त्या स्थितीतून खाली येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अवतरले म्हणजे खाली आहे. अवतरणे हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने पाहिला तर तू नावाच्या धातूपासून तयार होते. तू तरणे म्हणजे खालून वर जाणे. त्याला अवहाव पसरवे लागला की वरून खाली येणे असा अर्थ होतो. मग अवतार घेऊन येणे. पण ब्रह्मस्वरूपामध्ये त्याने ब्राह्मी स्थितीमध्ये राहणारे, ब्रह्मस्वरूपाला जाणणारे. शेवटी सांगते वेदामध्ये ते म्हणते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मस्वरूपाला जाणणार आहे तो ब्रह्मच झालेला असतो. मग त्या ब्राह्मी स्थितीमध्ये राहणारे संत ज्यांना पाप लागत नाही, पुण्य लागत नाही, त्यांना काही पाळण्याची आवश्यकता नाही.
की त्या स्थितीत आहेत महाराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निमूत आणि लागो निधी पाप पुण्याला या स्थितीत असणारे ते संत जगाचं हित करण्याकरिता खाली येतात. म्हणजे सुलभत्व त्यांच्या जीवनात आहे. महत्वाचा मुद्दा फक्त सुलभ झाले असं नाही. अरे मोड्या भाकड्यांना सगळ्यांना पोटात घेऊन त्यांनी चालतात. कोणाचा राग करत नाहीत, कोणाचा द्वेष करत नाहीत, कोणाचा मत्सर करत नाहीत. ज्यानं त्रास दिला त्याच्यावर कृपा करतात, ज्यानं छळ केला त्याच्यावर कृपा करतात, त्याचाही उद्धार करतात महाराज. असं साधूचं जीवन आहे. म्हणून त्यांनी मला समन्वय पोटात घेण्याची क्षमता साधूच्या अंगात आहे. म्हणून सर्वांना पोटात घेऊन चालणं हे समन्वय नावाचा गुण गंगेसारख्या संतांच्या अंगात आहे. आणि आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो तो ऐका. तो मुद्दा असा आहे की एवढं जगाचं हित करतात, जगाचं कल्याण करतात, स्वतः त्यांनी देह कष्टविधी परोपकारे असं करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा अभिमान त्यांच्या ठिकाणी असतो. मी केलं असं म्हणत नाही, मला करता आलं असं म्हणत नाही, स्वतःचा डांगोरा त्यांनी पिटत नाही. हे सगळं करत करत त्यांनी भगवंताच्या ठिकाणी लीन असतात आणि स्वतःची शक्ती भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन करून टाकतात. हे त्यांनी साधूचं समर्पणत्व आहे. म्हणून त्यांनी मला अशी संगत आहे, जो या संतांच्या संगतीमध्ये जाईल त्याचं जीवन सुद्धा असं सुलभ होईल. त्याचं जीवन सर्वांना पोटात घ्यायला शिकेल, त्याचं जीवन त्यांनी मला समर्पण करायला शिकेल. आणि अशा विशेष गुण संतांच्या संगतीत आले, ज्याला त्यांनी लोकांकरता सुलभ होता आलं, ज्याला सर्वांना सांभाळून घेता आलं आणि ज्याच्या जीवनामध्ये समर्पण आलं, तोच खऱ्या अर्थानं सुखी जीवन जगू शकतो महाराज, दुसरा जगू शकत नाही. म्हणून संतांच्या संगतीत आल्यानंतर हे गुण आपल्या जीवनामध्ये येतात आणि ते गुण आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत की जीव हा सुखाला प्राप्त होतो. आणि एवढं सुख त्या जीवाला होतं की त्या सुखाचं शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. आपले मला असं सुख माझ्या जीवनात प्राप्त झालं. संत संगतीचे म्हणजे आपलं आणि परकं हा जो आपले परकेपणा आहे हा साधूच्या जीवनात कधीच पाहायला मिळत नाही. हा संतांच्या जीवनामध्ये नसतो. ते संत झालेले आहेत, त्यांना आपलं परकं म्हणायचं काही काम नाही. त्यांच्यापैकी 3 गोष्टी विशेष आहेत. तुम्ही ऐकत नसाल, महत्वाचा मुद्दा सांगतो. एक आहे त्यांनी मला कधी येतात, दुसरा एक कधी येतात आणि तिसरा एक मध्ये येतात. या 3 गोष्टी आहेत. कधी येतात म्हणजे काय, देवा मी तुझाच आहे. कधी येतात म्हणजे काय, दिसणार हे संपूर्ण जगत तुझंच आहे. आणि मध्ये येतात म्हणजे काय, माझं म्हणण्यासारखं या जगात जर दुसरं काय असेल तर ते फक्त तू आहे.
म्हणून त्यांनी या जगामध्ये माझं काय आहे तर फक्त परमात्माच आहे. त्याच्या वाचून दुसरं त्यांनी माझं काहीच नाही. आणि माझं तरी काय आहे, परमात्मा माझा तरी कसा आहे, परमात्मा माझं स्वरूप आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, परमात्मा माझा आहे म्हणजे काय, ते माझं स्वरूप आहे. पण स्वरूपानं परमात्म्याला तुम्ही पाहतात, त्याच्याहून वेगळं राहत नाही. या जगताकडे पाहत असताना त्यांनी मला या जगताला उपाधी समजतात आणि या उपाधीच्या आत दडलेलं चैतन्य त्यांना कळतं. हे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असते सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारे. म्हणून उपाधीच्या आत दडलेलं असणारं जे चैतन्य तत्व आहे ते संत स्वीकारतात आणि स्वीकारून सगळे व्यवहार करत राहतात. त्यांचे सगळे व्यवहार हे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं परमात्म्याबरोबरच घडत असतात. तो त्याने साधू सर्व कर्म करताना दिसतो, तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधनाकडे, पण कर्म करताना दिसतो पण कर्म बंधनात का अडकून पडत नाही, त्याचं कारण त्याच्या कर्मांमध्ये भगवत भाव दडलेला असतो. म्हणून जनाबाईचे प्रमाण म्हणत आहे ते म्हणतात, देव खाते देव पिते देवावरी झोपते, देव देते देव घेते देवा सगळे व्यवहार येते. तिचं प्रमाण म्हणतात ते म्हणते देव खाते देव पिते. खाताना तर भाकरी दिसते महाराज, भाकरी करते, भाकरी खाते, लोक म्हणतात भाकरी खाते, ती म्हणते देव खाते. देव काय खाण्याची वस्तू आहे का, पण ती म्हणते मी देव खाते. देव पिते, गळावर पाणी पिताना लोकांच्या समोर दिसते पण ती म्हणते मी देव पिते. देव देते, मी लोकांच्या समोर व्यवहार करताना देताना देव देते आणि देव घेते देवच घेते. देवा सर्व व्यवहार येते, देवाबरोबरच माझे सर्व व्यवहार होतात. ही काय याला सर्वात्मक स्थिती म्हणायची. ही त्यांनी स्वरूपाच्या बोधानंतर प्राप्त होणारी स्थिती आहे. म्हणून ज्याच्या ठिकाणी देवच देव त्यांनी फक्त शिल्लक राहिला, दुसरं काय शिल्लकच राहिलं नाही. त्या स्थितीवर संत त्यांनी गेले आणि मग भगवंताचं भजन लोकांना शिकू लागले. परमात्म्यापर्यंत जायचं असतं तर काही पायऱ्या चढून जावं लागलं. आता इथं वरती मंदिरात जायचं मला तेवढ्या पायऱ्या चढाव्या लागल्या. पायऱ्या चढल्याशिवाय देवापर्यंत जाता यायचं नाही. म्हणून काही पायऱ्या आहे, पहिली पायरी आहे परमात्म्याला जाणारं, ते जाणारं कसं नाही ब्रह्मरूपानं जाणारं. तो परमात्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे, त्याला अशा पद्धतीने जाणारं. शास्त्रमंत व्यासदेवाने त्यांनी मला अर्ध्या श्लोकामध्ये वेदांत शास्त्राचे विशेष शास्त्रामध्ये प्रमेय सांगून टाकले. कोटी ग्रंथांमधलं सार अर्ध्या श्लोकाचं ते म्हणतात, एक श्लोकात एक प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. तीन गोष्टी सांगितल्या. श्लोकात एक प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटिभिः, कोटी कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेलं जे सार आहे ते अर्ध्या श्लोकात मी सांगतो. म्हणजे काय सांगितलं, ब्रह्म सत्यम. या जगतामध्ये सत्य जर काय असेल तर ब्रह्म नाम परमात्मा सत्य आहे. दिसणारं जे जगत आहे हे सर्व मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे. जीव ब्रह्मैव नापरा, जीव हा ब्रह्मरूप आहे, त्याच्यापेक्षा वेगळा नाही. हा सिद्धांत त्यांनी मला वेदांत शास्त्राचा व्यासदेवाने जगाच्या समोर प्रगट करून सांगितला. तो सिद्धांत साधू संतांना बांधला. म्हणून त्यांनी जाणलं, ब्रह्मस्वरूपाला जाणलं. परमात्मा सर्वव्यापक आहे, ब्रह्म सर्वव्यापक सदा सम, जेथे अनुमानी विषम ऐसे जाणत तिथे अति दुर्गम, तयांची भेटी झाली भाग्य परम, ऐसे कैसे आले भेट तिथे साधून. अरे चंद्रामृत सुखे सेव वेद, असता जाता रवी धन वेद, बाह्य हेळा सागर तर वेद, तरी त्या साधूची भेटी न होईल का. म्हणून त्या साधूची भेट होत नाही. एक वेळेला हाताने समुद्र होऊन जाता येईल, अस्तमानाला जाणारा सूर्य त्यांनी पकडता येईल, चंद्रामृत त्यांनी सेवन करता येईल. पण साधूची भेट त्यांनी होणं शक्य नाही का, तर तो सर्वगत म्हणलेल्या त्या तत्वाला पाहतो आहे. त्याची व्यापक असणारी स्थिती आहे, तो दुर्लभ आहे. मौक्तिकम लगेच गजे असा पण साधू नाही सर्वत्र. म्हणून त्यांनी साधू सर्व ठिकाणी पाहायला मिळत नाही, तो दुर्लभ आहे. म्हणून तो त्या स्थितीत आहे, त्या दिव्य भूमिकेत आहे, ज्याला ब्रह्मसत्य आहे हा सिद्धांत बांधलेला आहे. ज्याला जगत मिथ्या ही स्थिती त्यांनी महाराज बांधलेली आहे. मिथ्या म्हणजे काय, गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी. ते म्हणायचे मिथ्या म्हणजे स्वरूपान आणि बाधयोग्य पदार्थ. स्वरूपान आणि बाधयोग्य पदार्थ मिथ्या असं म्हणाले. बाध म्हणजे काय, नाहीचा निश्चय, झालंच नाही असं त्यांनी म्हणायचं. प्रपंच एक झाला होता, हे तो सर्व मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पांती घडे न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले तत्वमसी विद्या ब्रह्मांड सांग, त्याची झाला अंग तुका. ही दिव्य स्थिती त्यांना संतांना प्राप्त झाली आहे. त्या स्थितीत असणारे हे संत अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाल्या कारणाने त्यांच्या भूमिकेत गेल्या तर ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते या भूमिकेत आहेत. म्हणून त्यांच्या ठिकाणी आपलं आणि परक शिल्लक राहिलं नाही, फक्त देव शिल्लक राहिला. आपण पारखी नाही ते
येते. म्हणून या स्थितीत गेल्या कारणाने जो येईल त्याच्यावर भरभरून प्रेम करतात, त्याला जवळ घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आकुले तोची साधवलं खावा देवाची जाणावा. जे रंजले गांजले असतील त्यांना जवळ येते. आम्हाला परमार्थाच्या मार्गात ज्याने आणलं ते ब्रह्मनिष्ठे लखनगिरीजी महाराज होते, जे कोपरगावला राहत होते. लखनगिरीजी महाराज दत्त घाटावर त्यांनी राहायचे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये. आणि ते त्यांचा एक दिवस ठरलेला असायचा अन्नदान करण्याचा. मग ते अन्नदान त्यांनी करायचे. गावातल्या कोपरगावामध्ये सगळे भिकाऱ्यांना जमा करून आणायचे आणि त्या दिवशी अन्नदान करायचे. सगळे लोक त्यांनी जेवायला बसायचे. खिचडी तयार करायला स्वतःची आणि खिचडी तयार करून त्यांना खायला द्यायचे. आणि खायला लागले की बाबा त्यांनी शांतपणे खुर्चीत बसून त्यांनी पाहायचे. विचारलं बाबा म्हणून, बाबा असे शांतपणे बसून तुम्ही काय पाहतात ना? बाबा म्हणले त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहत आहे. त्यांच्या समाधानातूनच त्यांनी देव प्राप्त होतो. हा देव जर पाहायचा असेल तर तो त्यांनी मंदिरात जाऊन पाहण्यापेक्षा तो त्यांनी असा माणसात पाहावा. तो त्यांनी मला या सर्वांमध्ये देवचं भरलेलं आहे. तो ज्याला पाहता आला तो साधला, तोच त्याला साधला नव्हता. ज्याला त्यांनी कणाकणातला देव दिसला, ज्याला कणाकणातला माणसातला देव दिसला. एरवी माणसांबरोबर दुसरेपणाने जीवन जगतो आणि मंदिरातल्या देवाला जाऊन अभिषेक करतो असा कोणताच देव बाबा व्हायचा नाही. म्हणून जर देवच पाहायचा असणार, प्रसन्न करून घ्यायचा असला तर देवाला आधी जाणावं लागेल. कणाकणात घरचं भरलेलं ही पायरी आहे देवाला जाण्याची, देवापर्यंत जाण्याची काय आहे. पण माणसात त्यांनी देव पाहायला पाहिजे. हीच खरी भक्ती आहे. ज्याची भेटी होतं तिथे म्हणजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाणवा हाच भक्ती योग म्हणून सर्वांमध्ये परमात्माचं भरलेलं पाहावं. तो सर्वांचा अधिष्ठान आहे असं ठरवलं आणि असा नियम आहे शास्त्राचा. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने दिसणारं जे जगत आहे हे त्यांना अध्यस्त आहे. परमात्मा त्याचा अधिष्ठान आहे. म्हणजे त्यांनी जगत हे ब्रह्मरूप आहे, हा त्याचा भाव आहे. म्हणून पाहताना याला रज्जू सर्पाकार भासले जगदंबर असताना जरी राहिले सुद्धा मूळ भाव त्यांच्या अंतर्गत ब्रह्मरूप असं पाहण्याचाच आहे. पण पहिली पाहिजे देवाला जाणावं, फक्त जाणावं नाही त्याला पाहावं. या सगळ्या माणसांना त्याला पाहावं, प्राणी मात्रांमध्ये पाहावं, कणाकणात त्याला पाहावं आणि फक्त पाहून थांबू नये. त्या देवावर भरभरून प्रेम करावं. जर देव भेटावा असं वाटत असतं, लोकांना वाटतं देवाला राहतो, लोकांना वाटतं देव वैकुंठात राहतो, तिथून येणार आहे, कैलासात राहतो, तिथून येणार आहे. अरे तिथून येण्याची वाट बघायची असेल तर आधी त्याला जवळ जाणावं लागेल. त्याला जवळ लागेल, जाणून त्याला पाहावं लागेल, पाहून त्याच्यावर प्रेम करावं लागेल. जेव्हा सर्वांवर प्रेम करावं त्यावेळेस तो जगाचा मालक त्यांनी सगुण साकार रूप धारण करून आपोआपच तुमच्या समोर प्रगट होईल. अशी काही स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. तुकोबारानंतर घरी आले दक्षिण अंगणामध्ये चिमण्या त्यांनी दाखवली पद्धत आहे. तुकोबाराने पाहून गेला बरोबर करतो. तुकोबारामध्ये एक चिमण्या मला पाहून का होता, मी काहीतरी केलं पाहिजे साधन. पण भंडारा डोंगरावर जाऊन बसले जिथं आता सध्या आमची कथा चालू आहे तिथं त्यांनी भगवंताचं भजन करू लागले. परिणाम काय झाला असेल, सगळ्या चिमण्या अंगावर येऊन बसल्या नव्हत्या. तुकोबारांच्या अंगावर चिमण्या बसल्या. का बरं? सर्वात्मक भाव झालेले अजात शत्रू आहे. काही कोणी त्यांचा शत्रू नाही, ते कोणाचे शत्रू नाही, अशी स्थिती प्राप्त झाली. मग देवाला छाती ठोकून आणि म्हणता आलं, देवा का भेट देत नाही? संसार तुझे नारी मानसी हे तुझ्या मनात काय येत नाही मला भेट द्यायला म्हणून. मोठे मोठे व्याकुळ आहेत मला दर्शनात. भगवान शिव काही म्हणत, भगवान शंकर समाधीस्थ आहेत ना, कायमस्वरूपी चिंतन करत आहे. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, हरिहरात भेद नाही, लीला करतात, एकेकाचं चिंतन करतात. भगवान विष्णू त्यांनी प्रगट झाले दक्षराजाच्या यज्ञमंडपामध्ये आणि प्रगट होण्याचं काम ब्रह्मस्य सर्वस्य कारण आम्ही संपूर्ण जगताचं कारण आहे. मी त्यांनी उपदृष्टा, मी त्यांनी उपदृष्टा आहे, सर्व त्यांनी मीच आहे आणि मी त्यांनी शिवानी हरिरूपाने प्रगट होत असतो. हा महत्वाचा भाव त्यांनी भगवान प्रगट करून सांगतात. भागवतामधला हा प्रसंग आहे. म्हणून त्यांनी मला तो जगाचा मालक त्यांनी सर्व देवांचा देव असताना महादेव सुद्धा आणि याच पद्धतीने त्यांनी मला चिंतन करू आहे. स्वरूपाचं चिंतन त्यांनी सर्वात्मक सर्वांना भाव आहे. ही स्थिती साधूच्या पोटात उतरते. तो शिव जसा आहे तसेच साधू त्यांनी त्या स्थितीमध्ये राहतात. पण ब्रह्मस्वरूपाला जाणतात, त्याला पाहतात, पाहून त्याच्यावर प्रेम करतात आणि मग त्यांनी भेटीची अपेक्षा करतात. म्हणून त्यांचं जीवन प्रेमानं भारावून गेलं असतं. ते प्रेमानं भारावून गेल्या कारणानं आपले परकेपणा संपून गेल्या कारणानं त्यांच्या संगतीत गेले की सुख प्राप्त होतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो, तुम्ही ऐकत नसेल. सुखाकरिता आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो त्यांना संत म्हणू नये. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर स्वाभाविक सुख प्राप्त होतं त्यांना संत म्हणू. परत सांगतो, सुखाकरिता आपण ज्यांच्या संगतीत जातो त्यांना संत म्हणू नये. पण ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर स्वाभाविक सुख प्राप्त होतं त्यांना संत म्हणू. ही संत वृत्ती आहे, जीवन आहे. आपल्यासारख्या
संसाराच्या संगतीत जर एखादा बसला तर त्याच्या डोक्यात सुद्धा गणगण सुरू आहे. 12 वाजता काय म्हणजे 12च्या आधीच 12 वाजता असं त्यांनी विचार. पण स्थिर झालेला जो महापुरुष आहे त्याच्या संगतीत जर तुम्ही गेलात तर त्यांनी जगातल्या केवढ्याही खटपटी तुमच्या डोक्यात असल्या त्याच्या वलयात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी मला सगळ्या खटपटी पुसून जाते, सगळ्या मिटून जाते आणि सहज स्वाभाविक असणारं समाधान प्राप्त होईल. म्हणून आल्यानंतर आम्ही दर्शनावरती गेलो, समाधीचं महाराजांचं दर्शन घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. पण आवर्जून त्यांनी महाराजांची जी कुटी आहे जिथे धुनी पेटवलेली आहे तिथं जाण्याची अपेक्षा केली. का बरं? तिथं त्यांचं वलय आहे, तिथं त्यांचं दिव्य असणारं तेज साठवलेलं आहे की ज्या वलयात गेल्यानंतर जीवाला समाधान प्राप्त होऊ शकतं, स्थिरता प्राप्त होऊ शकते. म्हणून आवर्जून त्यांनी मला तिथं जर दर्शनाकरिता जाल तर समाधान जीवाला प्राप्त करून देईल. मला वाटतं बाबा म्हणायचे की शिर्डीनंतर त्यांनी हीच असणारी धुनी आहे. म्हणजे शिर्डीला साईबाबांनी पेटवलेली त्यांनी जी धुनी आहे तशीच धुनी त्यांनी इथे आहे आणि ती त्यांनी मला 36 वर्षांपासून त्यांनी प्रज्वलित आहे. महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते साधूचं असणारं वैभव आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी मला साधूच्या संगतीत सुख प्राप्त होतं. का सुख प्राप्त होतं? ते संत झालेले आहेत किंवा संत आहेत. संत शब्दाची व्याख्या करायची ठरली तर जे त्यांनी मला कृपाळू असतात, जे त्यांनी अनावृत्त असतात आणि जे स्वतःहून हित करून देणारे असतात त्यांना संत म्हणतात. गुरुजी म्हणायचे कृपाळू तत्वे सती, अनावृत्त तत्वे सती, हित प्राप्तत्वम संतत्वम. जगावर कृपा करण्याची त्यांची भूमिका आहे. जे त्यांनी अज्ञानाच्या आवरणापासून दूर गेलेले आहेत आणि स्वतःहून त्यांनी अशा पद्धतीने आंदोलन करण्याकरिता येतात तेच खऱ्या अर्थाने संत आहे. अशी त्यांची वृत्ती संत झालेली आहे आणि वृत्ती संत होऊन पुन्हा त्यांनी मला ब्रह्मज्ञान त्यांच्या जीवनामध्ये बांधलेलं आहे. काय कसं बांधलं? तुकोबारांनी खरं ब्रह्मज्ञान सांगितलं. तुम्ही ऐकलं कसं महत्वाचा मुद्दा सांगतो. ते म्हणतात न करेल संघ साधूच्या जीवनात हे बांधलेलं आहे, तो संगत करीत नाही. राहिले ईश्वर तो ईश्वर झालेला आहे. लागून ममतेचा कोणतीच ममता त्याच्या अंतकरणात नसते. या नामे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. हे अनुभव वाचून गंभीर वाचून तुमच्या समोर सांगणं म्हणजे बडबड करण्यासारखंच आहे. पण वस्तुस्थितीतलं ब्रह्मज्ञान त्यांनी अनुभवालाच करत असते. मग काय होतं? म्हणजे इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्प आईवरी नयमन. साधूचं जीवन पाहायचं असेल तर त्यांच्या जीवनामध्ये इंद्रियांचा जय झालेला आहे. इंद्रिय त्यांना धोका देत नाही, इंद्रिय त्यांना त्रास देत नाही, त्यांच्या अंकित आहेत कोणाची इंद्रिय. महत्वाची गोष्ट इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, कशाचीच वासना शिल्लक राहिली नाही. ज्याला मोक्ष म्हणतात लोक त्याची सुद्धा वासना, ही वासना असणं सुद्धा अर्थाच आहे. त्याला सोहम भाव आटतो. म्हणून त्यांनी म्हणाल तो भाव सुद्धा त्यांना अडका वाटतो. म्हणून सोहम देही आस्तवले ते थांबून जातं. काही शिल्लक राहत नाही, दिव्य स्थिती प्राप्त होते. पण विजय प्राप्त झालेला तुकामुळे नाही आम्ही अंतरा आणि अंतर या धारा आनंदाचा म्हणून आनंदाचा धारा हृदयामध्ये स्थिर झालेला आहे. ही भूमिका त्यांनी मला अशा पद्धतीने साधूची असते. म्हणून इंद्रियांचा विजय ज्यांनी त्यांनी केलेला आहे, ज्यांनी 6 विकार धुवून टाकलेले आहेत त्याला साधू म्हणा. ज्यांची वृत्ती स्थिर झालेली आहे म्हणून ते संत झालेले आहे, म्हणून ते संत आहेत. आणि त्यांनी मला सर्व इंद्रियांचा विजय झालेला आहे. सर्व विकारांवर त्यांनी विजय प्राप्त करून इंद्रिय 6 विकार ज्यांनी धुवून टाकले त्याला साधू म्हणा. म्हणून त्यांनी ते संत आहे, ते साधू आहे. म्हणून असे असणारे जे साधू आहे तेच या कलियुगामध्ये जगाचं हित करू शकतात. म्हणून या कलियुगामध्ये साधू सर्वांमध्ये श्रेष्ठ गणला गेला नामदेव महाराज वर्णन करून सांगतात. साधू थोरे नाना, साधू थोरे नाना, साधू थोरे नाना, साधू थोरे या कलियुगामध्ये साधू थोर आहे. कलियुगामध्ये फार थोड्या लोकांना थोरत्व प्राप्त झालं. विशेषत्व कलियुगाने फार थोड्या लोकांना दिलं. नाहीतर हा कली फार वाईट आहे.
की दोष हे राजन शुकाचार्य वर्णन करून सांगतात हा दोषांचा विधान आहे. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला निघून गेला त्या दिवशी हा कली आला. भागवत हे यदा मुकुंदो भगवान श्याम त्यक्त्वा स्वपदं तद्विना कलिराया सर्व साधन बाधका. सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा हा कली आहे. कली सर्व साधनांमध्ये बाधा निर्माण करतो असा असणारा कली आहे. पण त्याच कलीमध्ये विशेषत्व काय विशेषत्व आहे मला म्हणतात या कलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये जे फळ योगानं समाधीनं प्राप्त व्हायचं नाही, ज्ञानानं गैगेनं प्राप्त व्हायचं नाही, ते भक्तीच्या माध्यमातून हा कलो केशव कीर्तनात भगवंताच्या कीर्तनानं प्राप्त होईल. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये भक्तीला विशेषत्व प्राप्त झालं. तुम्ही श्रीमद भागवत जर पाहत म्हणत भक्ती ज्ञान वैराग्याची कथा सुरुवातीलाच पाहायला मिळते. म्हणून तर त्यांनी म्हणत कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. अजून काय श्रेष्ठत्व कलियुगामध्ये कशाला श्रेष्ठत्व प्राप्त झालं म्हणजे या कलियुगामध्ये दोन देवता त्यांनी म्हणत विशेष रूपाने त्यांनी लागले. दोन देवता लवकर प्रसन्न होणाऱ्या सांगितले म्हणे काय कलो चंडी विनायक ओम. चंडी म्हणजे त्यांनी भगवती आणि विनायक म्हणजे गणपती. या दोन देवता कलियुगात लवकर प्रसन्न होतात. म्हणजे साधन त्यांनी कलियुगातला श्रेष्ठ कोणता असेल तर भक्ती. देवता त्यांनी चंडी आणि विनायक त्यांनी दोन देवता सांगितलं. अजून शक्ती त्यांनी कलियुगामध्ये कशामध्ये प्राप्त होईल हे सांगितलं. संघ शक्ती कलियुगे. संघ म्हणजे एक संघ त्यांनी होणं ही शक्ती आहे मला या कलियुगामध्ये. तुम्ही ऐकताच तर बघा महत्वाचा मुद्दा सांगता. आपल्या धर्मावर एवढी आक्रमण होत आहे ज्याला वाटेल तो डोकं वरती काढतो आणि कसे घुसपटे काढून काही पण लोकांच्या डोक्यात खेळ करून देतो ना. सगळ्यांचा बुद्धिभेद त्यांनी करून दिला जातो आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये भांडणं लावले जातात. हे बुद्धिभेद करणारे लोक त्यांनी बुद्धिभेद का करतात त्याचं कारण आपण एक संघ नाही म्हणून. आपण एक संघ नाही म्हणून ज्या दिवशी तुम्ही एक संघ व्हाल त्या दिवशी काय मजा आहे मला कोणाची माझ्या धर्माकडे पाहण्याची. एक संघ म्हणून त्यांनी आपण एकत्र येण्याची गरज आहे. आपण त्यांनी मला ज्या वेगवेगळ्या गोष्टी समोर घेऊन त्यांनी भांडत राहतात. हे भांडण न करता जर एकत्र झालो तर या कलियुगामध्ये एकत्र होऊन काही कलीला विरोध करता येईल, काळाला विरोध करता येईल. तर आधर्मी लोकांचा विरोध करणं शिल्लक गोष्ट आहे. मग काळ आणि कली सुद्धा त्यांनी संघाच्या समोर घालवतो तर त्यांनी सामान्य असणारे आधर्मी काय करते म्हणून त्यांनी मतभेद जरी करायला सुरुवात केली तरी आपण एक होऊन मात्र सर्वांना विरोध केला पाहिजे. आता म्हणतात पाडव्याला गुढ्याचं बरं म्हणतात. खरं खरं सांगतो पाडव्याच्या दिवशी गुढे वाढायचे नाही म्हणजे फक्त पताक लावायचे. पताक म्हणजे गुढी. अरे पताक म्हणजे गुढीच आहे. पण गुढी म्हणजे गुढीच आहे. उलट ज्ञानोबराने त्या गुढीचं रूप करून पताकीला पंढरपुराने गुढी असं म्हणते. कारण पताकीच्या वरती डोक्यावरती कळस लावला जातो आणि ज्याला कळस लावता नसेल त्याच्या पताकीच्या घरात जो निष्ठावान वारकरी आहे त्याची पताक त्या पताकीच्या वरती विण असते. साधारण ती एवढी असते ती कलशासारखी असते. ती विण असते पताकीला. जी विण देणारा पताकी तो जो वारकरी आहे त्याला विशेष मानलं जात नाही. म्हणून त्यांनी मला त्याची निष्ठेची वारी असते. तो श्रद्धेने त्यांनी वारी करतो. म्हणून त्या गुढीचं उदाहरण ज्ञानोबराने पंढरपुराने गुढी म्हणून त्यांनी गुढी महत्वाची आहे. पण लोकांनी अंतर्गत अशा पद्धतीने प्रचार करून बुद्धिभेद करून टाकला आणि आपणही त्यांनी मला फक्त पताका लावल्या 2 वर्षापासून पाहतो. लोकांनी गुढ्या वरायच्या बंद केल्या का झालं याचं कारण आपण एक संघ आहेत म्हणून. त्याचं उदाहरण त्यांनी देताना संभाजीराजांचं तिथं सांगितलं. म्हणजे संभाजीराजांचं मस्तक आवरण जेव्हा उडवलं ते भाल्यावर त्यांनी घेतलं आणि म्हणून त्यांनी त्याला आया बहिणीची आपू घेतली लुगडं त्यांनी बांधलं म्हणून गुढी झाली. काही संबंध नाही संभाजीराजांचं त्या गुढीचा. 700 वर्षापूर्वीची उभी सांगते. तुम्ही ऐकत नसेल. आता संभाजीराजांचा कालखंड किती वर्षाचा 350 वर्षाचा आणि ज्ञानोबरायांचा 700 वर्षाचा. 700 वर्षापूर्वी कशी गुढी उभारली जात होती ज्ञानोबराय सांगते. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकावरची 739 आणि 40 क्रमांकाचे 2 ओव्या आहेत. या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबराय सांगतात अघोर गुढी गाडी प्राण नवाची पेढी बागोनी घाली गुढी मध्यमी माझी संकल्प विकल्पाचे लुगडे खेळून म्हणून उघडे. ही स्पष्ट शब्द आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अधोर गुढी काय गुढीला तरी बांबू लावला जातो तो ऊर्ध्व आहे. त्याच्यावर कलश स्पर्धा घातला जातो तो अधोमुख आहे. म्हणजे अधोमुख गुढी म्हणत असतानाच अधोमुख आहे. त्याच्यात दसकट्यांनी सांगायला सुरुवात केली म्हणा बांबू आमंगल असतो मैदाच्या वेळेला वापरतात. अरे आमंगलाने वारकरी कशाला तो खांद्यावर घेऊ. बांबू जर आमंगल असता तर कशाला खांद्यावर वारकऱ्याने गेला असता. बांबू म्हणे आमंगल असतो म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ओठावर बासली कशाची घेतली बांबूचीच आहे महाराज. महत्वाची गोष्ट मग का सांगतो कशाकरिता त्याचं कारण एवढंच आहे की या सगळ्या गोष्टी लोकांना आपल्याला भरून दिल्यानंतर आपण त्या पद्धतीने करतो. का करतो त्याचं कारण आपण एक संघ म्हणून आपण एका विचारावर येत नाही म्हणून. पण या कलियुगामध्ये शक्ती जर कशाची असेल तर संघ शक्ती कलियुगी कलियुगामध्ये
जसे या कलियुगामध्ये देवता विशेष आहे, कलियुगातली साधना विशेष आहे, कलियुगामध्ये संघ असणारी शक्ती त्यांनी पाहायला आली, तसं अजून विशेषत्व कलियुगात जर कशाला असेल तर साधू थोर जाणा कलियुगी. या कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे महाराज, म्हणून साधूच्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे. आणि या कलिला त्यांनी महाराज निर्धारण करण्याकरिता जर प्रमुख असणारे साधन जगामध्ये भविष्यात कोण त्यांनी उभं राहणार ते त्याचं नाव साधूच आहे. हा साधूच कली नावाचा अंमल त्यांनी घालू शकतो, दुसरा कोणी घालू शकत नाही. म्हणून साधू वृत्ती अंतकरणात तयार व्हावे. म्हणून तर शंकराचार्यांनी फौज शब्द वापरला, म्हणून फौज सशस्त्र असणारे त्यांनी साधू पाहायला म्हणतात. तुम्ही आज कुंभार जर पाहिलं तर सशस्त्र आहे, हातात तलवार घेऊन भाले घेऊन त्यांनी चालणारे साधू पाहायला मिळतात. असे त्यांनी साधू पाहायला मिळतात. का बरं हे असं धर्माचं संरक्षण करणार, पण तोच धर्माचं संरक्षण करू शकतो, तोच जीवाला परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून त्यांनी साधूच्या ठिकाणी विशेषत्व आहे. म्हणून एवढं विशेषत्व त्याच्या ठिकाणी असल्या कारणानं, सर्वात्मक भाव त्याच्या ठिकाणी असल्या कारणानं या साधूच्या जीवनामध्ये आणखी विशेष गुण जर त्यांनी काय असतील तर ते वर्णन करू सांगतात. या मृत्यू लोकामध्ये हे लोके तोच बाकी नाही दुसरा, तोच सर्वाभूती सम, तोच सर्व भूतमानवांच्या ठिकाणी समान राहू शकतो. का राहू शकतो? त्याच्या ठिकाणची त्यांनी देहबुद्धी समजून गेलेली आहे. तो स्वतःला शरीर म्हणत नाही, हा शरीर रूपी भ्रमच त्याच्या चित्तातला निघून गेलेला आहे. म्हणून त्याला अशी अवस्था प्राप्त झाली. इहलोकी तोची सर्वाभूती सामा, इहलोकी तोची सर्वाभूती सामा, इहलोकी तोची सर्वाभूती सामा, इहलोकी तोची सर्वाभूती सामा, इहलोकी तोची सर्वाभूती तो साधूच असा श्रेष्ठ आहे महाराज. तो सर्वाभूती सम, सर्व भूतमानवांच्या समान आहे. महत्वाची गोष्ट आहे. साधू जर समान रीतीने वागला नसता तर आज एवढे लोक जमा झाले नसते महाराज. महत्वाची गोष्ट आहे. साधून जर त्यांनी संकुचित भाव पोटामध्ये ठेवला असता तर एवढा समाज आज साधूकडे जमा झाला नसता. मोठी गोष्ट आहे. पण समान दृष्टीने सर्वांबरोबर महाराजांना वागताना आम्ही त्यांना पाहिलं नाही, पण फक्त ऐकलं त्यांच्याविषयी आणि ऐकून त्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पाहून विश्वास ठेवण्यासारख्या. जरी त्यांना पाहिलं नसलं तरी उत्तमची उडी कीर्ती मागे याच्यावरून त्यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसतातच का महाराज. देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नव्हे, जनती माहिती दुःखाची जनती नाही आली आणि ती अवसान. म्हणून तुका म्हणजे मरण्याची सरे आणि उत्तमची उडी कीर्ती मागे. म्हणून त्यांनी मला ते गेलेले आपल्या सर्वांमधून जरी दिसत असले तरी सुद्धा त्यांची उत्तम असणारी कीर्ती जगामध्ये त्यांनी शिल्लक आहे. आणि त्यापेक्षा आज जसा सोहळा आपण त्यांनी करतो तसा भगवान त्यांचा सोहळा करतो महाराज. साधू त्यांनी सगळे सोहळे करून त्याचं काम झालेलं असतं महाराज. गेल्यानंतर जशी सोडशी करतात ना तशी डोळ्यात एकदा सुद्धा सोडशी करता येते. जिवंत असताना काही साधू स्वतःची सोडशी करून टाकतात. हो की नाही? खरी गोष्ट आहे. ज्या कोपरगावच्या बाबांचं नाव मी तुम्हाला सांगितलं ते असताना त्यांनी डोळ्यात एकदा सोडशी करून टाकले. हे सगळे साधू त्यांनी जमा झाले. सगळ्या आठवड्यामध्ये साधू एकत्र आले आणि त्यांची सोडशी त्यांनी झाली. कीर्तनाचा योग आमच्याकडेच आपण मी त्यावेळेला घेतला होता. याच्यासाठी केला होता. हा शेवटचा देशी बोलवा आता निश्चितपणे पावलो विसावा या नावा कृष्णेचे. म्हणून त्यांनी मला ते वैभव आहे साधूच्या जीवनामध्ये. काहीतरी शिल्लक राहत नाही. काम काम नाही झालो काही कामा फावल्या करू चेष्टा निश्चय दृष्टा वैसुन्या. म्हणून त्यांनी मला
जसं मोकळेच बोल ते मोकळं बोलता बोलता गीतेचा सखोल अर्थ ज्ञानोबरांच्या मुखातून प्रगट झाला आणि सगळ्या जगाला भावार्थ दीपिका प्राप्त झाली. सहज बोलले तरी सुद्धा आणि एवढं बोलून जगाच्या समोर भावार्थ दीपिका प्रगट करून दाखवली आणि त्याला पुन्हा खाली त्यांनी आले थोडं येईल तरी मी मूर्ख आणि सगळी आला बघा केवढं मूर्ख एवढं जगाच्या उद्धाराचं साधन करून ठेवलं परत स्वतःला मूर्ख म्हणत आहे. हा त्यांनी जो भावाने हाच साधूच्या जीवनातला भाव असतो. एवढं वैभव त्यांनी उभं केलं पण या वैभवामध्ये कुठेच कोणत्या प्रकारचा अडकाव शिल्लक ठेवला नाही. सहज त्याने मला त्यांनी सांगितलं मला की पद्मासनात त्यांनी आसन घालून त्यांनी बसले असं शरीर सोडून दिले. परत म्हणून काही वाक्य आसनात बसल्याने शरीर सोडून दिले. याच्यातलं किती लोकांना साधू सोडून नाही बाकीच्या सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो किती लोकांना खरं सांगा आपल्याला त्यांनी असं बसून स्वतःचं शरीर सोडता येईल का सोडता येणार नाही त्याचं कारण सांगा. अहो ते सोडण्याकरिता काही अभ्यास असावा लागतो काही वासनीस असावी लागते काही तपश्चर्या असावी लागते काही साधना असावी लागते. बिगर साधनेचं आपल्या जीवनात असं कसं काय हे सहज शक्य आपल्या संप्रदायामध्ये श्रेष्ठ महापुरुष होते. त्यांचं नाव आहे व्यक्तीला महाराज काकाणी. त्यांच्या पायाला जखम झाली जखमेत किडे झाले होते आणि ते लोक त्यांनी ते किडे बाहेर काढायचे ती काढली रागवायची रागून परत किडे त्याच्यात सोडायचे आणि सोडल्यानंतर त्यांनी मला त्या लोकांना म्हणायचे बघा हे जसं त्यांनी माझं राहण्याचं घर आहे तसं हे त्यांचं सुद्धा राहण्याचं घर आहे. म्हणजे स्वतःला शरीर म्हणत नव्हते शरीराचा भ्रम येणे कदा ही त्यांची अवस्था होती म्हणा. त्यांची साधना सांगा कीर्तनाला नियम म्हणायचे. जिथं कीर्तनाला जातो तिथं त्यांनी काही लोकांकडून तटावशवासी जाणार थोडं मागून नाही जाणार त्यांचं पाणी सुद्धा प्यायचे नाही. आपलं पाणी बरोबर आपलं जेवण बरोबर बैल जायचे ना मग त्यांचा सगळा चारा बैलांचा बरोबर घेऊन जायचे. कीर्तन त्यांनी करत होते. कीर्तन पूर्वीचे 2 तासाचे नव्हते. अमर्याद कीर्तन असायचे. रात्री सुद्धा कीर्तन चालायचं. मग असं कीर्तन त्यांनी करता कीर्तन झाल्यानंतर 2 लोकांनी धरून आणलं विना त्यांच्या गळ्यात घंटा सोडून दिलं मग बोलायला लागले की असे काही पूर्वी नव्हते. नंतर आले मग कीर्तन झाल्यानंतर जय विठ्ठल करण्याकरिता खाली वाकले आणि वाकले असं शरीर सोडून दिलं. मोठी गोष्ट आहे ही सामान्य गोष्ट नाही बरं. शरीर सोडून देणं हा शब्द ऐकायला फार गोड वाटतो पण शरीर सोडणं ही फार कठीण गोष्ट आहे. भागवतामध्ये गोपिकांना परमात्मा बोलला होतोय घरच्या लोकांनी बांधून टाकलं गोपीला. बांधून टाकल्यानंतर विनंती करायला लागल्यावर जाऊ द्या माझं कन्हैया मला बोलावतोय पण तरी सुद्धा त्याने मला जाऊ देत नाही. गोपीने डोळे घट्ट त्यांनी बंद केले भगवंताच्या चरणांचं स्मरण केलं आणि सांगितलं लोकांना म्हणजे या शरीरावर तुमचा अधिकार आहे माझ्यावर तुमचा अधिकार नाही मी चालले. शरीर सोडून दिलं आणि भगवंताच्या दिशेने घेऊन गेले. मोठी गोष्ट आहे. अजून उदाहरण सांगा आपल्या आळंदीमध्ये त्यांनी साधकाश्रमाने साधे महाराजांचा तिथून आतमध्ये जाताना त्यांनी कमानीतून आत जातानाची समाधी आहे रस्त्याच्याकडे की तांत्रिकची दादांची कोणाची आहे ते महापुरुष त्यांनी होते. एक साधक त्यांच्या बरोबर चालत होता तर मला महाराज मी ऐकलं त्यांनी साधू संत स्वतःचं शरीर स्वतःच्या सत्तेने इच्छेने सोडतात. मग त्यांनी कसं सोडत असतील मला जरा सांगा तरी. ते म्हणजे असं काय मग लगेच त्यांनी दाखवतो म्हणजे मग रस्त्याच्या कडेला त्यांनी अशी जागा थोडीसारखी केली बसले डोळे बंद करून ते म्हणजे असं सोडतात शरीर आणि डोळे बंद करून बसले आणि बसले असेच बसले. रस्त्यात चालता चालता असंच शरीर ठेवून दिले. त्याला बघा आता जागे होऊन सांगेल मग जागे होऊन सांगेल मग थोड्या वेळा हलवलं की ते शरीर खाली पडले आणि मग त्यांनी कल्पना हे गेले. मग सगळे लोक जमा झाले पण काय झालं नाही. मग त्यांनी सांगितलं मी फक्त त्यांना विचारलं की साधू शरीर कसं सोडून देतो पण त्यांनी सोडून टाकलं. का बरं हे करता अरे शरीराचा भ्रम हे कदा हे शरीरापासून वेगळेच झालेले आहेत. ते स्वतःला शरीर समजत नाही. नजा आले ते प्रिय देवा कदाचित आले भगवंता भविता मानवया आजो नित्य शश्वतोय पुराण अहन्यते मी सच्चिदानंद स्वरूप आहे त्याची भूमिका आहे. नैनन शिलंती शस्त्राणी नैनन दहती पारता न चैनन क्लेदेयत्यापो न शोषयती मारता. हे माझं स्वरूप आहे. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी आत्मा आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. देह अहंकार नावळलेला आहे. देवहम नावाची वृत्ती संपून गेलेली आहे आणि त्या वृत्तीला त्यांनी घालून दिव्य स्थिती प्राप्त झाली. देवभाव याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे. तुम्ही ऐकतात ना सर्व महत्वाचा मुद्दा सांगितला. देवभाव सगळे जीव त्यांनी विचारून करतात देवभावामध्येच सर्व स्वतःला काळा गोळा उंच फेडणं आमच्याचा मुलगा आमच्याचा भाऊ आमच्याचा आपण त्यांनी समजत जीवन जगत राहतात की देवभावात तो जीवन आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव विचाराची स्थिती प्राप्त झाली. ऐकावर महत्वाचं सांगतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ विचाराची स्थिती झाली. मग एखाद्याला कळतं मी जीव आहे मी त्यांनी मागच्या जन्मात कुठेतरी होतो पुढच्या जन्मात कुठेतरी जाणार मी जीव आहे असं त्याला कळतं. भगवान म्हणतो ना ममयांशो जीवलोके जीवमुक्तस्सनातना मनशस्त्राणि इंद्रियाणि प्रकृती स्थानी करशती. म्हणून जीव स्वतःला समजतो त्याला जीवभाव म्हणतो. त्या जीवभावापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे त्याचं नाव आहे
आत्मभाव, मी आत्मा आहे असा भाव प्रकट व्हावा आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे ब्रह्मभाव. म्हणजे मी आत्मा आहे असं ज्ञान होऊ नये. गुरुजी म्हणायचे ते म्हणायचं नाही ज्ञान म्हणजे कशाचं कांद्याचं का वांग्याचं असे शब्द असायचे. कशाचं ज्ञान, ज्ञान होणं म्हणजे काय, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध होणं याला म्हणतात ज्ञान. मी कोण आहे, आत्मा हजर आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त व्हावा याचं खरं नाव आहे ज्ञान. असं ज्ञान जीवनामध्ये ज्यांच्या प्राप्त झालेला आहे त्यांच्या ठिकाणी महाराज कोणत्या प्रकारचा भेद शिल्लक राहिला नाही आणि त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भ्रम शिल्लक राहिला नाही. म्हणून त्यांनी हे लोकिकोची सर्वभूती सम म्हणजे ज्यांच्या चित्तात भेद नाही. आणि पुढचा शब्द त्यांनी वापरला भ्रम, म्हणजे त्यांनी महाराज भेद शिल्लक राहिला नाही आणि भ्रम शिल्लक राहिला. भेद अनेक प्रकारचा असतो. जीवजीवाचा भेद, जीवजलाचा भेद, जलजलाचा भेद, जल ईश्वराचा भेद, असे भेद आहेत की नाही महाराज. त्याच्यात सगळं भेद, सजातीय भेद, विजातीय भेद आहेत. त्याच्यात पुन्हा देश भेद, काल भेद आणि वस्तू भेद हे अनेक प्रकारचे भेद आहेत. त्याच्या दृष्टीने भेद निघून गेलेला आहे आणि समत्व चिंतामध्ये त्यांनी आलेले आहे. म्हणजे या लोकांमध्ये तोच सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी श्रम आहे आणि स्वतःला शरीर समजत नाही, त्याच्यावर त्यांनी स्वतःला वेगळं समजतो आहे म्हणून दिव्य असणाऱ्या स्थितीत आहे. शरीराचा आणि मग या स्थितीत जाऊन विचरण करतोय. म्हणून सर्वांबरोबर समान रीतीने त्यांनी वागतोय. म्हणजे काय करतोय, एखादा दृष्टांत तरी सांगा. मग अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दृष्टांत सांगितलं गोमातेच. नाम मने गाय दूध एक रे, नाम मने गाय दूध एक रे, नाम मने हे सर्वांना समान रूपानं दूध देते. भेद करत नाही. हा आपला हा प्रकार त्यांनी गोमाता म्हणत नाही. सर्वांना समान रूपानं त्यांनी दूध देते. परोपकार करते. तसा साधू सुद्धा सर्वांवर समान रूपानं कृपा करू शकतो. महत्वाची गोष्ट सर्वांना समान रूपानं कृपा करण्याचे 4 प्रकार आहेत. महाराज तुम्ही ऐकत नसेल, संपत आली वेळ, आता मी थांबणार आहे. लक्षपूर्वक आहे. 4 प्रकारना हा साधू त्यांनी मला जीवाचा उद्धार करण्याकरिता त्याच्यावर शक्तिपात करतो. महाराज 2 कारणाकरिता साधू येते. एक कारण असतं साधूच्या अवतरणाचं त्यांनी जीर्णोद्धार आणि दुसरं कारण असतं उद्धार. परत सांगू, साधू जीर्णोद्धार करण्याकरिता येतो, साधू उद्धार करण्याकरिता. जीर्णोद्धार कोणाचा करतो? जुनी त्यांनी मंदिर आहेत की नाही, त्या मंदिरांचा करतो जीर्णोद्धार. आणि उद्धार कोणाचा करतो? भवन
नदीत त्यांनी अडकलेल्या भवसमुद्रात गटागळ्या खाणाऱ्या जीवांचा उद्धार करतो. मग उद्धार करण्याकरिता येतो, जीर्णोद्धार करण्याकरिता येतो. मग विशेष रूपाने ही कामं त्यांनी सांगतो. अहो कोण दुसऱ्याचा उद्धार करू शकतो माहिती आहे तुम्हाला? जो स्वतः धरून गेलेला आहे तो. कोण त्यांनी महाराज काळाच्या तावडीतून दुसऱ्याला सोडू शकतो? जो स्वतः काळाच्या त्यांनी तावडीतून सुटलेला आहे तो. जगप्रसिद्ध उदाहरण सांगतो. श्री संत जोग महाराज विष्णू वाजवून ज्यांनी त्यांनी महाराज ज्यांचे बंधू आणि ते दोघे जण पहिलवान होते आणि रेड्यांची झुंज लागली होती म्हणतात. ती झुंज त्यांनी कोणाच्यानं सुटत नव्हती, सगळ्या जगाला त्रस्त करून टाकलं. त्या झुंजीने सोडली महाराज बघा भावाने. गावाला त्यांनी विचार पडला आपण यांची काहीतरी मिरवणूक केली पाहिजे. ढोल ताशे नगारे वाजायला लागले, गुलाल उधळला जाऊ लागला आणि मिरवणूक त्यांनी सुरू केली. का मंदिरात प्रवचन झालं. त्या प्रवचनात त्यांनी महाराज ती बुवा काही प्रवचन सांगत होते. म्हणे काय वाचतंय म्हणे दोन भाऊ आहेत पहिलवान, त्यांनी रेड्याची झुंज सोडली. ते असं म्हणल्याबरोबर त्यांनी महाराज त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. त्यांना मला रेड्याची झुंज काय सोडवता, काळाची झुंज सोडून दाखवा, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिलवान समजा. हे शब्द महाराजांच्या कानावर पडले. बैलगाडीतून उडी मारली, धावतच आले त्या महाराजांच्या समोर. महाराज परत मला काय म्हणले, ते म्हणजे रेड्याची झुंज काय सोडवता, काळाची झुंज सोडवा असं म्हणलं. मग ते जास्त त्यांनी पहिलवान त्यांनी आता जळून बोलण्यासारखं वाटलं. ते थरथर कापायला लागले. म्हणजे घाबरू नका. काय झालं मग मला खरं सांगा ही काळाची झुंज काय असते. मग सांगितलं अनादिकालापासून आपण काळाच्या तावडीत सापडलेलो आहोत. आपण जीव आहोत, जन्म मरणाच्या गडबडीत आहोत. म्हणजे या काळाबरोबर आपलं युद्ध त्यांनी सुरू आहे, त्याला परास्त केलं पाहिजे. सांगा महाराज मी काय करू. मग त्यांनी सांगितलं ज्ञानोबरायांना शरण जा. मग जोग महाराज ज्ञानोबरायांच्या समोर त्यांनी जाऊन बसले, अनुष्ठान केलं. मग ज्ञानोबराय प्रत्यक्ष प्रगट होऊन जोग महाराजांना कृपा आशीर्वाद प्राप्त करून दिला. आणि मग सांगितलं जगाचं हित त्यांनी करायचंय. ज्ञानेश्वरीचा अर्थ मग मला कसा लिहिता येईल ज्ञानेश्वरीचा अर्थ. मग सांगितलं तुम्ही जो अर्थ घ्याल तो अर्थ त्यांनी सत्य होईल. म्हणून अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीचा अर्थ जोग महाराजांनी प्रत्यक्ष जगाच्या समोर प्रगट केला. का मला सांगायचंय त्याचं कारण एवढं आहे की काळ आपल्याबरोबर त्यांनी युद्ध करतोय, आपण त्याच्यावर युद्ध करणं गरजेचं आहे. आपण काळाच्या युद्धात त्यांनी आपल्याला विजय प्राप्त करून देण्याकरिता गरज साधूची आहे. पण साधूशिवाय त्यांनी काळाला परास्त करता यायचं नाही. पण साधू कसा असला पाहिजे, जो स्वतः त्यांनी महाराज काळावर विजय प्राप्त करून मस्त झालेला असला पाहिजे. तो खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज जीवाला मुक्त करू शकतो, सर्वांना समान रूपाने ते करू शकतो, कृपा करतो. 4 प्रकारने शक्तिपात करू शकतात. नंबर 1 त्यांनी महाराज स्पर्श शक्तिपात आहे. नंबर 2 त्यांनी शब्द शक्तिपात आहे. नंतर दृक शक्तिपात आहे. आणि नंबर 4 त्यांनी महाराज स्वप्न शक्तिपात आहे. असे 4 प्रकारे कृपा साधू जीवावरती अशा पद्धतीने करतो आणि समान रूपाने सर्वांवर कृपा करून त्यांनी महाराज सर्वांना कृतार्थ करून टाकतो. हा साधूचा स्वभाव आहे. म्हणून ज्याला सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं होता आलं तोच जगाचं हित करू शकतो. म्हणून त्यांनी ब्रह्मलीन श्री सुभाष मुलीजी महाराज कुठून आले, कोण्या गावावरून आले, ते काय आहे कोणाला कोणत्याच प्रकारचा तपास नाही. पण आपल्या भाग्याने आपल्या गावामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज इथं नंदनवन त्यांनी तयार केलं. सुंदर असताना त्यांनी वैभव उभं. एवढी सगळी शक्ती त्यांच्या तपश्चर्येची आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते. देव स्वतः त्यांचं काम करत असते. ही गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्या मनातून फक्त भावना इच्छा प्रगट व्हावी आणि भगवंतानं ती त्यांची पूर्ण करावी. भगवंतानं पूर्ण केलेली ही इच्छा आहे. म्हणून अशा पद्धतीने एवढं मोठं वैभव आपल्याकडे त्यांनी पाहायला मिळालं की त्यांनी त्या साधूच्या तपश्चर्येनं त्यांनी महाराज आणि त्यांच्या इच्छेनं त्यांनी भगवंतानं पूर्ण करून घेतलं. म्हणून साधू थोर झाला. तो साधू थोर आहे, तो श्रेष्ठ आहे. त्याचं श्रेष्ठत्व त्यांनी असंच आहे. देव सगळं काही पुरवतो. एखाद्याला जर वाटत असेल आम्ही त्यांनी साधूची सेवा केली किंवा आम्ही काय दिलं, अरे असं नाही. आपण कोण साधूची सेवा करणार नाही. जगाचा मालक साधूची सेवा करतो. ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुल्याचा उद्दरणत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करे. मी त्याची सेवा करतो, देव त्याची सेवा करतो. मला महत्वाची गोष्ट आहे. एक उदाहरण सांगतो, ज्याला आता थांबणारच आहे. 1-2-3 मिनिटात थांबतो. बद्रीनाथ केदारनाथला त्यांनी एक साधूची झुंड निघाली. भगवंताचं चिंतन करत होते आणि रस्त्याने जाण्याकरिता निघाले. जात असताना त्याचा एका साधूला त्यांनी अशा एका संतांना आणि जुलाब लागले. जुलाब व्हायला लागले आणि जुलाब होत असताना त्रस्त झाले. आता चालण्याची क्षमता अंगामध्ये राहिली. बाकीचे सगळे म्हणले बघा तुम्हाला चालणं होणार नाही, तुम्ही आता इथेच निर्जन असणारा प्रांत होता. कोणी त्यांनी माणसं सुद्धा जवळ दिसत नव्हती. एक छोटीशी गुहा दिसली. त्यांना सांगितलं तुम्ही इथेच राहा, जरा बरं वाटल्यानंतर मग या, आम्ही सर्वजण पुढे जातो. ते सर्वजण पुढे निघून गेले आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी महाराज काही व्याकुळ झाले आहेत, भगवंताचं स्मरण करत आहेत. त्या स्मरणातच त्यांचं जीवन आहे. त्याचा परिणाम काय झाला तो ऐका. जगाच्या मालकाला चिंता आहे, हा साधू आहे. याचं जीवन त्यांनी संत जीवन आहे आणि माझ्याकरिता त्यांनी येतो आहे. बद्रीनाथ
रथाच्या दिशेने प्रवास करतो आणि एवढा क्षीण झालेला आहे, वेदनेने त्यांनी व्याप्त होतोय, आपण गेलं पाहिजे. देवानं त्यांनी महाराज एका वैद्याचं रूप धारण केलं. वैद्य म्हणजे डॉक्टर, वैद्याचं रूप धारण केलं आणि त्यांच्या समोर गेले. काय होतंय म्हणे, मला फार जुलाब झालेले आहे, माझे सगळे त्यांनी असणारे बरोबरचे लोक पुढे निघून गेलेले आहेत. मी इथंच त्यांनी सत्य घटना आहे, आताची गोष्ट आहे, फार पुढची त्यांनी गोष्ट आताची गोष्ट आहे. सगळे जण निघून गेले, मी एकटाच त्यांनी राहिले. म्हणे मग काय होतं सगळं आता सांगितलं. म्हणे मी वैद्य आहे, मला औषध देता येतं, द्या ना मला औषध. ते औषध त्यांनी दिलं, औषध घेतलं. एक औषधाचा डोस घेतल्याबरोबर त्यांनी आजार पूर्ण बरा झाला. पण म्हणे 3 दिवस घ्यावा लागेल, तर त्यांनी चांगला गुन्हे. मग दुसऱ्या दिवशी परत आले, दुसऱ्या दिवशी का औषध दिलं, मग रोग तर बरा झाला, पण चांगली तरतरी आली महाराज, मस्त चांगली झाली. पण सांगून गेला वैद्य जाताना, हा देवाला होता ना तुम्हाला बघा, औषध तर दिलं पण 3 दिवसाचा डोस कंप्लीट करावा लागेल, म्हणून 2 दिवस त्रास झाले. तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मी परत येईन, मग औषध घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या प्रवासाला जाऊ शकता. ते निघून गेल्यानंतर याच्या मनात विचार आला, या निर्जन प्रांतामध्ये त्यांनी मला माणसं कुठे दिसत नाहीत, लवकर त्यांनी कोणीच पाहायला मिळत नाही, अशा एकांतात मी पडलेलो आहे. आणि या एकांत स्थितीमध्ये त्यांनी मला औषध देण्याकरिता एवढ्या प्रेमानं कोण येत आहे, विचारलं होता कोण असेल. माझ्या बरोबरचे सुद्धा सगळे लोक मला सोडून निघून गेले, मी एकटाच आहे, आणि कोण आला असेल मला हे औषध देण्याकरिता, त्याला येऊ दे म्हणजे. आता दुसऱ्या दिवशी आला महाराज भगवान परत, आणि आल्यानंतर त्यांनी औषध आणलं. म्हणे घ्या ना औषध. म्हणलं औषध नाही घेणार. म्हणे असं काय करतो, म्हणे घे ना औषध. म्हणे औषध नाही घेणार. म्हणे का घेत नाही ते सांग, मला आधी सांगा तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात तेवढं सांगा. हे म्हणे माझं काय करायचं तुला औषध घेण्याशी मतलब आहे, घे म्हणे औषध. मी घेणार नाही म्हणे औषध, आधी तू कोण आहे सांग. पुन्हा विचारायला सुरुवात केली. पण जगाचा मालक त्यांनी प्रत्यक्षात बघत होता ना महाराज. त्याने एका शब्दात सांगितलं, मला वेड्या अरे रात्रंदिवस ज्याचं स्मरण करतोच ना तोच आहे. सगळ्या जगानं जरी तुला सोडून दिलं तरी मी कोणाला सोडत नाही, मी त्याच्या भरण पोषणाची चिंता करतो. म्हणून साधू जगाच्या समोर दिसतो, हा कोणालाच माझं म्हणत नाही, त्याला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, जगात कोणी नाही म्हणत. त्याच्या जीवनामध्ये त्याला आपलं म्हणण्यासारखं जर कोण असेल तर फक्त तो जगाचा मालक आहे, फक्त तो परमात्मा आहे. तो परमात्मा त्या साधूची सेवा करतो. म्हणून त्यांनी अभिमान व्हायचं सुद्धा काही काम नाही कोणाला. तो जगाचा मालक, त्यांनी मला त्याची सर्व सेवा करतो, काही शिल्लक राहून येत नाही. ते भगवंताचं वैभव आहे महाराज. म्हणून साधू का श्रेष्ठ आहे हे अंगाने सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि त्यांनी साधू जगाची सेवा करतो आणि जगाचा मालक साधूची सेवा करतो, हे साधूचं वैभव आहे. म्हणून साधू असं साधू जीवन करणे गरजेचं आहे. आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचं कोणत्या ना कोणत्या तरी जन्माचं त्यांनी भाग्य उद्याला आलं, ते पुण्य त्यांनी फलोन्मुख झालं, पण महात्मा तुम्हाला प्राप्त झाला आणि तुम्ही सुद्धा आघाडी केला नाही. सगळ्यांनी खऱ्या अर्थाने सेवा केली, सगळ्यांनी चांगल्यापैकी साथ दिली, एवढं मोठं वैभव त्यांनी प्राप्त झालं. हे पण भाग्यानेच घडतं. नाही तर साधूची सेवा करणारे जशी पाहायला मिळतात तशी साधूची निंदा करणारे, साधूचा छळ करणारे लोक पाहायला मिळतो. पण साधूचा छळ केल्यानं त्यांनी भगवंताला सहन होत नाही. हे म्हणतो हरिजनाची कोण अन्न घालावी निंदा आणि साहत गोविंदा, आणि त्याची देवाला सहन होत नाही, त्याचं नव्हतं करून टाकतो मला. म्हणून साधूच्या विरोधात जायचं. आमचे बाबा म्हणायचे, कोपरगावचे बाबा, ते म्हणायचे भव्य वस्त्र परिधान करून जर तुझ्या समोर कोणी दिसला तर त्याच्या उचापती करायच्या नाही. तुला जर नमस्कार करता आलं तर प्रेमानं नमस्कार करायचे, पण त्याची खाली सुमारे विचारत असायचे. तो काय श्रद्धेने नमस्कार करता आलं तर करायचा, पण विरोधात काही गोष्ट कोणतीच करायची नाही. एवढं पद्धतीने जीवनात पाहता आलं तरी भगवंताची कृपा होईल. पण अशा पद्धतीने साधू सर्वांच्या ठिकाणी सम आहे. असं समत्वाला प्राप्त झालेला साधू आपल्याला प्राप्त झाला, आपलं जीवन कर्तार्थ झालं. अशी सेवा त्यांनी वर्षानुवर्ष साधूची आपण करत राहावी, आपल्या हाताने घडावी अशी सदिच्छा अंतर्मनापासून प्रगट करतो. भगवान महादेवाच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने इच्छा प्रगट करून या ठिकाणी थांबतो. असे साधू जर कोण असतील तर ते सगळेच आहेत महाराज. आपण ज्यांच्या अनेकांची नावं त्यांनी श्रवण केली, जगद्गुरु शंकराचार्यांपासून त्यांनी परंपरा पुढे सुरू झाली. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय त्यांनी मला त्या साधूचं वर्णन करून सांगतात. ते सुद्धा त्यांनी साधू जीवन जगणारे, मोठ्या प्रेमाने